नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये मला खूप लांबून अशी गोधडी आलेली आहेत. आज आपण 2 गोधड्या बनवणार आहोत आणि ही गोधडी मला लोहगाववरून आलेली आहे. त्यांनी आपल्याला काय-काय दिलेले ते आता आपण पाहूयात. हे पाहू शकता या पद्धतीने या पोत्यामध्ये त्यांनी अशा साड्या आपल्याला दिल्या आहेत. जुन्या साड्या आहेत त्या. जुन्या साड्या टाकून देण्यापेक्षा आपण गोधडी शिवायचं काम करतो. अशा आता त्यांच्या या साड्या आता आपण मोजूयात आणि पाहूयात किती साड्या आहेत त्या. पाहू शकता याप्रमाणे आपल्याला या जुन्या साड्या दिलेल्या आहेत. या जुन्या साड्या आहेत. या जुन्या साड्यांपासून आपल्याला कस्टमरला 2 गोधड्या बनवून द्यायच्या आहेत. आता आपण काय करणार आहोत की या साड्या पूर्णपणे काउंट करणार आहोत. जर त्याआधी आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपण 2 गोधड्यांची जे साड्या आहेत ते सेपरेट करणार आहोत. पाहू शकता याप्रमाणे आपण साड्या सेपरेट केलेल्या आहेत. आणि या साड्यांना जे काही लेस होते, फॉल होते, खडे होते ते कस्टमरनीच आपल्याला काढून दिलेले आहेत. त्याच्यामुळे आता ते काढायची काही गरज नाही. आता या 2 गोधड्यांच्या साड्या आपण पूर्णपणे सेपरेट केलेली आहेत. आणि जो काही खालीवर लावायचा कव्हर असतो त्या कव्हरला आपल्याला कस्टमरनी गाठ बांधून दिलेले असतात. पाहू शकता याप्रमाणे कस्टमरने आपल्याला साड्यांना गाठ बांधून दिलेले आहेत. याचा अर्थ की त्याचा आपल्याला कव्हर लावायचा आहे. आता आपण पहिल्यांदा एका गोधडीचं काम चालू करणार आहे आणि त्यासाठी आपण साड्यांचे धडपे बनवायला सुरुवात करणार आहोत. आता आपण ज्या गोधड्या बनवतो त्यांची लांबी जवळजवळ 7.5 ते 8 फूट असते आणि रुंदी जवळजवळ 6 फूट असते. खूप अशा मोठ्या गोधड्या या साड्यांच्या होतात. आता आपल्याला या साड्यांचे धडपे बनवायला चालू करायचे आहेत. आता आपण धडपे बनवण्यासाठी काय करतो की जी साडी असते आपली त्या साडीला 2 फोल्ड करतो. 2 फोल्ड करून मधोमध अशी टीप मारतो. मधोमध टीप मारल्याने काय होतं की साडीचा एक मोठा धडपा तयार होतो. पाहू शकता ही एक साडी आहे. या कशा पद्धतीने आपण या साडीला 2 फोल्ड करतो. याप्रमाणे आपल्याला साडीला या 2 फोल्ड करायचं आहे. याप्रमाणे साडीला 2 फोल्ड करून बरोबर आपल्याला मधोमध अशी टीप मारून घ्यायची आहे. त्यामुळे साडीचा एक मोठा धडपा तयार होईल. आणि ह्या याप्रमाणेच बाकीचे सर्व आपल्याला धडपे बनवून घ्यायचे आहेत. पहा टीप मारून झाल्यानंतर त्याचा काही बंद भाग असतो तो अशा पद्धतीने कापून घ्यायचा आपल्याला. हा साडीचा धडपा आता आपला कसा झालेला आहे तो एकदा मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. पाहू शकता हा साडीचा धडपा असा बनलेला आहे आता आणि त्याला मधोमध अशी आपण टीप मारलेली आहे. या साडीच्या धडप्याप्रमाणेच आपल्याला बाकीचे सर्व धडपे बनवून घ्यायचे आहेत. पहा त्या साडीच्या धडप्याप्रमाणेच आपण बाकीचे सर्व धडपे आता बनवून घेतलेले आहेत. आता धडपे वगैरे सगळं बनवून झाल्यानंतर आपल्याला गोधडी भरायला सुरुवात करायची आहे. मी जी ही पद्धत सांगत आहे ती एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने कुणालाही गोधडी शिवता येईल. गोधडी भरताना पहिल्यांदा जो काही खालीवर लावायचा कव्हर आहे त्यातला एक पदर आपण पहिल्यांदा ठेवलेला आहे आणि बाकी जे काही आतमध्ये साड्या टाकायच्या आहेत 9-10 साड्या आतमध्ये जे काही आपण टाकणार आहोत त्या आतमध्ये टाकणार आहोत आणि शेवटी त्याच्यावरती जो वरचा कव्हर लावणार आहे तो ठेवणार आहोत. ही उभी साईड आहे. उभ्या साईडला आपण पहिल्यांदा टीप मारून घेणार आहोत. उभ्या साईडला टीप मारत असताना आपल्याला पूर्णपणे साड्या मोजून टीप मारायच्या आहेत आणि एक पण साडी आता आपल्याला आतमध्ये नाही सोडायची. जर एखादी साडी आतमध्ये ती राहिली मिस झाली तर ते गोधडी आपली घड्या पडणार, ती साडी आतमध्येच गोळा होईल. त्यामुळे आपल्याला पूर्ण साड्या मोजायच्या, एक साडी आपल्याला मोजायची आहे. मोजूनच आपल्याला टीप मारायची आहे. ही उभी साईड आहे. उभ्या साईडला तर आपण पहिल्यांदा टीप मारून घेतलेली आहे. नंतर आपल्याला आडव्या साईडला गोधडीला फिरून घ्यायचं आहे. कशा पद्धतीने मी फिरून घेतो पहा. याप्रमाणे आपल्याला झटकायचं आहे. झटकल्याने काय होईल की साड्या आपल्या
गोळा होणार नाही आतमध्ये. पहिल्यांदा आपण उभ्या साईडला टीप मारली होती, आता आपण आडव्या साईडला टीप मारत आहोत. आडव्या साईडला पण टीप मारत असताना पूर्ण साड्या आपल्याला मोजायच्या आहेत. एक पण साडी आता आपल्याला आतमध्ये नाही सोडायची. आडव्या साईडला पण साड्या मोजून याप्रमाणे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर पहा, पहिल्यांदा उभ्या साईडला ही टीप मारलेली होती. आता आडव्या साईडने आपण या गोदडीला टीप मारायला सुरुवात करत आहोत. आडव्या साईडने जात आपण पूर्ण गोदडीला टीप मारून घेणार आहोत. तर याप्रमाणे या गोदडीला आपण आडव्या साईडने टीप मारून घेतलेली आहे पूर्णपणे. आता याचा जो काही जास्तीचा भाग असेल तो आपल्याला कट करायचा आहे. तर जास्तीचा भाग कट करायसाठी याप्रमाणे आपण या गोदडीला 2 फोल्ड केलेला आहे खाली अंथरून, आणि याप्रमाणे जो काही जास्तीचा भाग असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करून जास्तीचा भाग कट करून घ्यायचा आहे. म्हणजे उभ्या साईडने पण आणि आडव्या साईडने पण फोल्ड करून जो काही जास्तीचा भाग येईल तो कट करून घ्यायचा आहे. जास्तीचा भाग कट करून झाल्यानंतर आता आपल्याला या गोदडीला बॉक्स बनवायला चालू करायचे आहे. आपण 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स बनवतो. तर पाहू शकता याप्रमाणे 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स येतील. याप्रमाणे आपल्याला शिलाई करायची आहे. तर याप्रमाणे पूर्ण गोदडीला आता मी बॉक्स बनवून घेतो. तर याप्रमाणे आपण आता पूर्ण गोदडीला टीप मारून घेऊयात पटपट. टीप मारत असताना पण सरळ टीप यायला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला टीप मारायची आहे. तर पाहू शकता आता आपल्याला बॉक्स या गोदडीला मी पूर्णपणे बॉक्स बनवून घेतलेले आहेत. आता या गोदडीला आपल्याला पट्टी लावायची आहे. प्रत्येक वेळेस पट्टी आपण साडीची लावतो, पण यावेळेस कस्टमरने आपल्याला ही लेस दिलेली आहे, या लेसची पट्टी लावायला सांगितलेली आहे. त्याच्यामुळे आपण ही लेसची पट्टी त्यांना लावून देणार आहोत. ही लेस थोडी जाड आहे. तर नेहमीप्रमाणे आपल्याला जेवढ्या इंचाची पट्टी बॉर्डर लावायची आहे तेवढं इंच सोडून टीप मारायची आहे. आता आपण ही लेस बारीक असल्यामुळं 1.5 इंचाची बॉर्डर बनवणार आहे. याप्रमाणे आपल्याला 1.5 इंच सोडून अशी लेस लावून घ्यायची आहे. एक साईडला टीप मारून झाल्यानंतर गोदडीला दुसऱ्या साईडला फिरून घ्यायचं आहे. फिरून झाल्यानंतर याप्रमाणे आपल्याला या लेसला फोल्ड करायचं आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण या लेसला फोल्ड करायचं आहे आणि टीप मारायची आहे. तर पहा, या लेसवरती पण आपण 3 टीप मारलेले आहेत. तर ही लेस कशा पद्धतीने अटॅच झालेली आहे, चांगली अटॅच झालेली आहे. तर 3 टीप मारल्यामुळे एकदम व्यवस्थित तिची पकड बसलेली आहे बॉर्डरची. फायनली आता आपली पूर्ण बॉर्डर लावून झालेली आहे चारही साईडला. तर याप्रमाणे आपली ही गोदडी बनवून तयार झालेली आहे. आता ही गोदडी मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो. तर पाहू शकता याप्रमाणे आपण ही गोदडी आता पूर्ण बनवलेली आहे. जवळजवळ 7.5 फूट लांबी झालेली आहे आणि 6 फूट रुंदी झालेली आहे या गोदडीची. ही रिअर बाजू आहे गोदडीची, रिअर बाजू पण चांगली झालेली आहे. तर या कस्टमरची आपल्याला 2 गोदड्यांची ऑर्डर होती. तर ही दुसरी गोदडी त्यांची आपण याप्रमाणे बनवलेली आहे. जुन्या साड्या आहेत, जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा याप्रमाणे आपण गोदड्या बनवायचं काम करतो. तर दुसऱ्या गोदडीची ही रिअर बाजू पण पहा कशी व्यवस्थित बनवलेली आहे. तर या गोदड्या आपल्याला लोहगाववरून आल्या होत्या आणि या गोदड्यांचं काम आता आपण पूर्ण केलेलं आहे. तर या शिवलेल्या गोदड्या आपल्याला कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.